हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळची कामांची सुरुवात झालेली आहे. मस्त असे सकाळी खूप सारे कपडे पडले होते, ते पहिले धुवून घेतले. मग सोबतच बाथरूमही वॉश करून घेतलं, कपडे वाळत लावले. आणि आज ना घरी मी एकटीच होती, कारण परी स्कूलला आणि तिचे पप्पा सकाळीच कामानिमित्त बाहेर गेले होते. मग घरात एकटी होती, तर मस्त असं चकाचक सर्व काम आटपायचं ठरवलं होतं. आणि घरात ना लादी पुसायला मॉप जरी असला ना, पण मला हातानेच पुसलेली लादी आवडते, ती खूप चकाचक निघते. राहिलं होतं ते फक्त कपडे घड्या करायचं काम, तेही पटकन आटपून घेतलं. एका दमात सर्व काम केल्यामुळे खूपच घशाला कोरड होती. रिलॅक्स होऊन छान थंडगार असं पाणी पिऊन घेतलं आणि मग जेवणाची तयारी केली. आज ना डब्बा आणि वाटीमध्ये डाळ आणि भात लावला होता. बघितलं होतं का, पण मस्त झाला होता. आज परीला ना डाळ भातच खायचा होता, म्हणून ती यायच्या आधी पटकन डाळ भात करून घेतला आणि सोबतच त्याच्या कोबीची भाजी करायची ठरवली होती. मग कोबी चिरत बसण्यापेक्षा त्याला मी खिसणीने मस्त असा पातळ खिसून घेतला. मस्त खिसला गेला होता आणि छान लाल मिरचीमध्ये हा कोबी मी बनवला. खूप मस्त झाली होती कोबीची भाजी आणि सोबतच डाळही झाली होती. परीला घ्यायचा टाईम झाला होता, मग पटकन खाली जायचं बघितलं. खूपच ऊन होतं, म्हटलं चला जाता जाताना पापड उडदाचे खूप नरम पडले होते पावसामुळे, तेही वाळत लावले आणि मग परीला घ्यायला गेली. परीला घेतलं. ती उन्हामुळं खूपच नाद लावत होती, मला आईस्क्रीमच खायची म्हणून. मग तिच्या नादाने म्हटलं आपल्यालाही मिळेल. मग गेलो आम्ही, मस्त आईस्क्रीम घेतली. येता येता रस्त्यात पप्पाही भेटले आम्हाला. मग सोबतच आम्ही घरी आलो. घरी पीठ मी मळून ठेवलं होतं, ते खूपच असं मस्त असं भिजलं होतं. म्हटलं बघू त्याच्या चपात्या आज खूप छान होतील. वाटलंच होतं, खरंच खूप फुगलेल्या आणि नरम नरम अशा चपाती झाल्या होत्या. गरम गरम चपाती, कोबीची भाजी, डाळ भात, मस्त असं जेवण करायला बसलो. परीने तर खूप मजेने असं वरण भात खाल्लं आणि दिवसाचा एंड. चला मग बाय.